एक अत्यंत हुशार मेहनती मुलगा होता. आता यावर्षी त्याचं चक्क 2 वर्षानंतर प्रमोशन ड्यू होतं आणि त्याचं नाव त्या लिस्टमध्ये गेलं होतं. आता तो खूप खुश होता. एका महिन्याभरात त्याचं प्रमोशन लिस्टमध्ये नाव असल्यामुळे अर्थात प्रमोशनही होणार होतं. त्या दरम्यान झालं असं, मॅनेजरने सांगितलं, "आता मात्र तो थोडा अलर्ट राहा, प्रत्येक कॉल हा अटेंड करत राहा आणि कुठलाही इन्व्हाईट वगैरे मिस करू नकोस, कुठलंही काम मिस करू नकोस. जे काम हातात येतंय ते पूर्ण कर. भलेही ते एक्स्ट्रा वर्क असेल तरीही." याही गोष्टीला कार्तिक तयार झाला आणि हो, हो म्हणता म्हणता प्रमोशनसाठी हार्डली 8-15 दिवस राहिले होते. त्या दरम्यान झालं असं, एक कॉल लाईंड अप होता साधारण एक 7:30 पर्यंत. कार्तिकची शिफ्ट होती 8 पर्यंत. आता तो 7:30चा कॉल जो होता ते कार्तिकनी इमान मतबरे आपला जॉईन केला. परंतु त्या दरम्यान जो समोरचा व्यक्ती होता त्याचं प्रेझेंटेशन रेडी बसल्यामुळे तो कॉल थोडा पुढे ढकलण्यात आला आणि त्याची ड्युरेशन मात्र निश्चित नव्हती, वेळ मात्र निश्चित नव्हता. 8 वाजता कार्तिकची शिफ्ट संपली. तो आपला बाईक उचलला आणि घरी आला. आता त्या प्रवासादरम्यान त्याला जेव्हा कॉल आला, तेव्हा मात्र तो बाईक चालवत होता. कॉल आलेला कळलं नाही, पिंग आलेला कळलं नाही आणि लगेच त्याच्या मॅनेजरने त्याला मेल टाकला, की "तू तुझा कॉल मिस केलास, तू तुझं पिंग मिस केलंस, तू आता मॅनेजरल पोस्टसाठी एलिजिबल आहेस. हाऊ वुड यू डू दॅट?" दिस मेड मी थिंक. आणि आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुमची यावर काय रिएक्शन आहे? त्याने चूक केलं का बरोबर? डू लेट मी नो इन द कमेंट. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.